नमस्कार रसिका मित्रांनो, SK स्टोरी टेलर या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून आमचे नवीन येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर मिळतील. तसेच कथा आवडल्यास लाईक करा आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगावे. चला तर वळूया आजच्या कथेकडे. सायंकाळचे 7:30 वाजले असतील. सखारामने आपल्या सायकलला जेवणाचा डब्बा अडकवला आणि बायकोला आवाज दिला. ए हौसे, अगं येतो मी, दरवाजा लावून घे नीट. पदराला हात पुसत हौसा पटकन दाराजवळ आली. वैजी असं म्हणत तिने नवऱ्याला निरोप दिला आणि दरवाजा आतून लावून घेतला. सखारामने सायकलला टांग मारली आणि तो निघाला. सखाराम शिक्रापूर शहरातील त्याच्या वस्तीपासून 2 किलोमीटर दूर असणाऱ्या शांतीनगर भागातील इंडस्ट्रियल एरियामध्ये जाण्यास निघाला होता. तिथे एका बंद मिलचा सिक्युरिटी गार्ड म्हणून तो कामाला होता. आज त्याची रात्रपाळी होती. 8 वाजायच्या आत त्याला तिथे पोहोचणे गरजेचे होते. जरा उशीरच झाला होता, त्यामुळे तो वेगाने पेडल मारत सायकल दामटत होता. तो शिंदे तिकडं माझी वाट बघित असाल. आधीच तो किरकिऱ्या बोड्याचा, अजून उशीर केला तर कोकलत बसन. लवकर पोचायला पाहिजे विचार करत सखाराम सायकल पळवत होता. 20 मिनिटात सखाराम शांतीनगरमध्ये पोहोचला. बाजूला असलेली वस्ती ओलांडून तो आता इंडस्ट्रियल एरियामध्ये पोहोचला होता. 2-3 मिनिटातच तो मिलवर पोहोचणार होता. दुरूनच सखारामला येरझाऱ्या घालत असलेला शिंदे दिसला. तो कदाचित चिडला असावा, सखारामने जाणले. मिलच्या गेटजवळ पोहोचताच सखारामने आपली सायकल गेटशेजारी उभी केली आणि सायकल लॉक करून किल्ली खिशात टाकत सखाराम उद्गारला. ए शिंदे, अरे असा चिडत नको जाऊ बाबा. अरे बायकोची तब्येत धड नव्हती, डब्बा बनवायला टाईम झाला म्हणून थोडा लेट आलो बघ. त्यावर शिंदे म्हणाला, अरे तुला काय वाटलं मी चिडलो वय? तसं नाही र. तो मागच्या मिलमधला धनाजी नाही का? हां, मी आणि तो सकाळी सोबतच आलो. तो सांगत होता 2 दिवसामाग आणखी एक मौत झाली या भागात. तुला ठाव आहे ना व? 4 महिन्यामागं याच मिलच्या रात्रपाळीचा वॉचमॅन बेपत्ता झाला होता ते. बस त्याचाच विचार करीत होतो मी. चल, लय टाईम झाला, निघतो मी, पण तू जरा सावधान राहा बाबा. असे म्हणत शिंदेनी आपली सायकल रस्त्यावर घेतली. दुपारचा जेवणाचा रिकामा झालेला डबा सायकलवर अडकवून बघता बघता शिंदे दिसेनासा झाला. सखारामने आपला डबा केबिनच्या एका खिळ्याला अडकवला. 8:30 होत आले असतील. त्याला अजूनही भूक नव्हती. जवळच जीर्ण अवस्थेत असलेल्या लाकडी खुर्चीवर जाऊन तो बसला. त्याने एकवार समोरील रस्त्यावर नजर फिरवली. रस्त्यावरील अंधूक दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशात दूरवर चालणारं एक कुत्रं सोडलं तर कोणीही दिसत नव्हतं. सखारामने आपले हातपाय ताणले आणि दोन्ही पाय उचलून समोरच्या टेबलावर ठेवून हात मानेमागे पकडून खुर्चीत रेलून बसला. का राखण करत असतील या खंडाराची? बघितलं तर लोखंड सगळं. नुकत्या माशा मारत बसावं लागतं येळभर. स्वतःशीच वैतागून सखाराम म्हणाला. त्याच्या बोलण्यात तथ्य होतं. ही मिल गेली 20 वर्ष बंद होती. हीच काय, जवळच्या 3-4 मिलही अशाच बंद अवस्थेत होत्या. त्यामुळे लोकांची ये जा तर सोडाच, दिवसभरात एक माणूसही मिलच्या आजूबाजूला भटकत नसे. एकतर हा इंडस्ट्रियल एरिया आणि त्यात या मिल बंद असल्याने रस्त्यावर रहदारीही नसे. दिवसभर माशा मारत बसण्याशिवाय वॉचमॅनना कोणतेही काम नसे. दिवसा तरीही वेळ जाई, पण पूर्ण रात्र असं भूतासारखं एकटं बसून काढणे महाकठीण काम होते. सखारामला जरी आता सवय झाली असली तरी कधीतरी तोही वैतागायचा. आजही तो असाच वैतागलेला दिसत होता. आज अंधार काहीसा जास्तच दाटून आल्यासारखा वाटत होता. ही मिल रस्त्याच्या अगदी शेवटी होती. मिल समोर येऊन रस्ता संपत होता. यापुढे अर्धा मैल भकास माळरान आणि नंतर एक मोठे तळे होते.
त्या तळ्याच्या एका बाजूस घनदाट जंगल होते. इंडस्ट्रीयल एरियाच्या एका बाजूस काही कॉलनी होत्या. अगदी उच्चभ्रू लोकांच्या टोलेजंग बंगलोच्या त्या कॉलनी होत्या. शांतीनगर हा भाग शिक्रापूर शहरापासून, शहराच्या वर्दळीपासून काहीसा तुटक आणि नावाप्रमाणे शांतता असलेला भाग होता. त्यामुळेच एकेकाळी बऱ्याच श्रीमंतांनी इथे जमिनी खरेदी केल्या आणि शांतीनगर नावाने उच्चभ्रू लोकांची एक वस्ती तयार झाली. पण या भागाला लागूनच असणाऱ्या जमिनीवर इंडस्ट्रियल एरिया तयार झाल्याने शांतीनगरची शांतता काहीशी भंग झाली. त्यामुळे बऱ्याच उच्चभ्रू लोकांनी आपले बंगले सोडले होते. आता त्या वस्त्यांमध्ये काही मोजक्याच बंगल्यात लोक राहत असत. पण तरीही हा भाग मुख्य शहरापेक्षा आजही शांतच होता. आजही त्या भागाची गणना उच्चभ्रू वस्तीत होती. 9:30 होऊन गेले होते. सखारामला आता भुकेची जाणीव होत होती. आपली तंद्री तोडून सखाराम उठला. त्याने खिळ्याला अडकवलेला जेवणाचा डब्बा खाली टेबलावर ठेवला आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन तो बाहेर गेला. हात धुवून परत आल्यावर त्याने डब्बा उघडून जेवण केले. एप्रिल महिना संपायला आठवडा उरला असावा. आकाशात विजा चमकू लागल्या होत्या. वळवाच्या पावसाची शक्यता होती. जेवण करून उठलेल्या सखारामने लगबगीने जेवणाचा डब्बा पाण्याने खंगाळून तो पुन्हा पिशवीत ठेवला. खुर्चीत बसत समोरील मोठ्या खिडकीतून आकाशाकडे नजर टाकली. ढग चांगलेच दाटून आले होते. समोरच असलेल्या टेबलावर ठेवलेला FM त्याने सुरू केला आणि चॅनल ट्यून करून पाहू लागला. परंतु दाटलेल्या ढगांमुळे FM खरखर करू लागले होते. त्याने चॅनल पुन्हा ट्यून करण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी वैतागून त्याने FM बंद केले आणि खुर्चीत काही वेळ तसाच बसून राहिला. हवेत गारवा चांगलाच वाढला होता. जवळच कुठेतरी पाऊस पडला असावा. गारठ्याने सखारामच्या अंगावर एक शिरशिरी आली आणि इतक्यात आतल्या बंद मिलमध्ये खाडकन आवाज आला. त्या आवाजाने सखाराम दचकला. असा आवाज येण्याचे काही कारण नव्हते, कारण कोणी आत असल्याची शक्यता नसल्यास जमा होती. सखारामने चटकन उठून टॉर्च हातात घेतली आणि कॅबिनमधून बाहेर येत त्याने मिलचे ते अजस्त्र असलेले गंजलेले लोखंडी गेट ताकदीने सरकवले आणि आत डोकावर टॉर्च मारू लागला. आत मिट्ट काळोख होता आणि त्या काळोखामध्ये नेलची ती महाकाय वास्तू एखाद्या राक्षसाप्रमाणे दबा धरून उभी असल्यासारखी वाटत होती. सखाराम काहीसा घाबरतच टॉर्च फिरवत होता आणि अचानक टॉर्चच्या प्रकाशात 2 डोळे चमकले. ते त्याच्याच दिशेने येत होते. भीतीची एक थंड सनक त्याच्या तळपायापासून मस्तकापर्यंत गेली. तो दचकून काहीसा मागे सरकला. वाऱ्याच्या वेगाने एक कुत्रा गेटमधून बाहेर पडत रस्त्याकडे पळाला. सखारामने सुटकेचा निश्वास सोडला आणि तो परत कॅबिनमध्ये येऊन खुर्चीवर बसला. विजांचा गडगडाट वाढला होता. कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती. सखारामने बटवा काढला आणि हातात तंबाखू मळत तो खिडकीतून बाहेर पाहत होता. वळवाच्या पावसाला आता सुरुवात झाली होती. पत्र्याच्या केबिनवर पावसाच्या सरी धो कोसळत होत्या आणि इतक्यात लाईट गेली. मगाशी आत आल्यावर टॉर्च नेमका कुठे ठेवला हे सखारामला आठवत नव्हते. सखाराम अंधारातच समोरील टेबलवर टॉर्च सापडतो का ते चाचपून पाहत होता आणि इतक्यात खिडकी समोरील रस्त्यावर मिट्ट काळोखात 2 लुकलुकणारे डोळे त्याला दिसले. 2 रुपयाच्या नाण्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे ते डोळे खिडकीतून आत सखारामकडेच पाहत होते. मिट्ट काळोखात काहीही दिसत नसले तरीही ते डोळे साधारणतः 5 फूट उंचीवर चमकत होते. त्यामुळे ते कुत्रे किंवा अन्य कोणत्या जनावराची असण्याची शक्यता नव्हती आणि त्यामुळे सखाराम मनातून भेदरला होता. हा काहीतरी वेगळाच प्रकार वाटतोय हे त्याच्या मनानं जाणलं असावं. आपले डोळे समोरच्या त्या लुकलुकणाऱ्या पांढऱ्या डोळ्यांवर स्थिरावून सखाराम वेगाने टेबलावर तसेच टेबलाच्या ड्रॉवरमध्ये टॉर्च तपासत होता आणि अचानक ते लुकलुकणारे चांदीचे डोळे वाऱ्याच्या वेगाने सखारामच्या केबिनच्या दरवाजाकडे झेपावले आणि पुढच्या क्षणी त्या पत्र्याच्या दरवाजाचा धाडकन आवाज आला. बहुधा तो दरवाजा खुल्ला असावा, कारण आडव्या तिडव्या कोसळणाऱ्या वळवाच्या सरी दरवाज्यातून आत आल्या होत्या. सखारामच्या पाठमोऱ्या अंगावर पाण्याचे तुषार उडाले होते. आपण जे काही पाहिले आहे ते दरवाजा उघडून आत आले आहे आणि ते आपल्या मागे उभे आहे ही जाणीव फारच भयानक होती. जाणीव
त्या अनामिक चाहुलीची, जाणीव त्या अभद्र संकटाची, जाणीव त्या कर्मदरिद्री पिशाच्याची. ती जाणीव सखारामचं काळीच चिरत होती. मागे वळून पाहण्याची त्याची हिंमत होत नव्हती. अन मागे वळूनही त्या मिट्ट काळोखात त्याला काय दिसणार होते? त्या अनामिक भीतीच्या दडपणाने सखारामचे काळी थडथड उडत होते. सर्व धमन्यांमध्ये रक्ताची सळसळ अचानक वाढली होती. त्याचा श्वास अति तीव्र झाला होता. त्याच्या आयुष्यात तो पहिल्यांदाच इतका घाबरला असावा, आणि तेही अशा गोष्टीने जी त्याने धड पाहिलीही नव्हती. दिसले होते फक्त ते चांदीचे लुकलुकणारे डोळे. मनाचाही या करून सखाराम गरकन गिरकी घेऊन मागे वळाला, आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला. ते लुकलुकणारे डोळे त्याच्या अगदी जवळच अर्धा फूट अंतरावर होते. एक घाणेरडा दर्प सुटला होता. मिट्ट काळोखात ते नेमकं काय आहे हे काहीच कळत नव्हते. अन काय घडतंय हे कळायच्या आत एक आर्त किंकाळी त्या धो धो कोसळणाऱ्या पावसात विरून गेली. अंधार होताच लुकलुक दिसे, भयाच्या सागरात खलाशी पिसे. काळोखा पलीकडे अंधारी चाहूल, खायला उठते पडताच पाऊल. सकाळी 7:45च्या सुमारास शिंदे गाणं गुणगुणत आपल्या सायकलवरून मिलजवळ आला. पण त्याच्या सकाळची सुरुवात अशा एका अभद्राने होणार होती याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नसावी. मिलजवळ येताच सायकलवरून उतरून सायकल उभी करण्यासाठी तो गेटच्या दिशेने जात होता. पण त्याचे लक्ष मात्र केबिनच्या उघड्या दरवाजाकडे होते. सायकल उभी करून त्याने सहज गेटकडे लक्ष दिले, अन भीतीने मागे पावले टाकत तो धाडकन चिखलात आदळला. त्या गंजलेल्या गेटच्या वरच्या बाजूला असणाऱ्या भाल्याच्या त्या लोखंडी टोकांमध्ये सखारामचे बीभत्स पार्थिव अडकवले गेले होते. त्याच्या एका डोळ्यातून, मानेतून, अर्धवट तुटलेल्या छातीतून आणि कमरेतून गेटच्या भाल्यांची टोके वर आली होती. ती काहीशी लालसर दिसत होती. त्यावरील रक्त पावसाने धुवून गेले असले तरी ते पूर्णतः धुवून गेले नव्हते. त्यामुळे ते भाले रक्ताळलेले दिसत होते. सखारामचा गळा चेंदलेला दिसत होता. जणू कोणी त्याच्या नरडीचा वारंवार चावा घेतला असावा. सखारामच्या संबंध छातडावर ओरबडण्याचे निशाण होते. छातीचा पिंजरा मधून मधून तुटला असावा. आतले एक फुफ्फुस त्यातून बाहेर डोकावत होते. पण त्याचे ते भेदरलेले काळीज ते कुठेही दिसत नव्हते. त्याचे पोटही फाडण्यात आले होते. आतला आतडी कोथळा बाहेर पडून शिल्लक मासाच्या जोरावर लटकत होता. वाऱ्याबरोबर हेलकावे खात होता. आपण काय पाहिलं हे कळायला शिंदेला थोडासा वेळ लागला. मग चाचपडत तो उठला आणि बोंबलतच थेट मुख्य रस्त्याकडे पळत सुटला. साहेब, चहा. आणि हो, मोठ्या साहेबांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलावलं आहे. गरमागरम चहाचा कप टेबलावर ठेवत सदा म्हणाला. कम्प्युटर स्क्रीनमध्ये गुंतलेलं आपलं डोकं वरती काढत, नाकावर आलेला चष्मावरती सरकवत सानप सदाकडे बघून उद्गारले. काय रे, कसा आहेस सदा? अरे का बोलवलं साहेबांनी? काही बोलले काय? काय साहेब चेष्टा करताय गरिबाची? आता ते काय मला सांगतील का बोलवलं ते? हां सानप साहेब उठले. त्यांनी आपला इनशर्ट नीट केला, केसावरून हात फिरवला आणि ते ब्रांच मॅनेजर साहेबांच्या केबिनकडे निघाले. गुड मॉर्निंग सानप, कसे आहात? आपल्या लॅपटॉपची स्क्रीन बंद करत ब्रांच मॅनेजर शर्मा उद्गारले. गुड मॉर्निंग सर, मी बरा आहे. ते सदा म्हणत होता की तुम्ही बोलवलं म्हणून. हो, मीच सांगितलं होतं सदाला तुम्हाला बोलवायला. शिक्रापूर शहरात आपलं नवीन प्रोडक्शन युनिट सुरू झालं आहे हे तुम्हाला माहीतच आहे. आता तिथे आपली एक नवीन सेल्स ब्रांच ओपन होत आहे आणि नवीन ब्रांच म्हटल्यावर ब्रांच मॅनेजर पोस्ट आलीच. काहीसा थांबून सानपांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत शर्मा पुढे म्हणाले. कॉंग्रॅच्युलेशन्स सानप, तुमचे प्रमोशन होत आहे शिक्रापूरच्या नवीन सेल्स ब्रांचचे ब्रांच मॅनेजर म्हणून. मला आजच HR डिपार्टमेंटकडून तसा मेल आला आहे. पुढील 2 दिवसात इथले काम उरकून तुम्हाला तिथे जॉईन करावे लागेल. 8 दिवस जाऊन तिथे राहण्याची व्यवस्था पहा. त्यानंतर 2-3 दिवस सुट्टी टाकून फॅमिली शिफ्ट करा. हां सर, थँक्यू सर.
सानप म्हणाले. खरं तर ब्रांच मॅनेजर शर्माच्या या वाक्याने सानप चाटच पडले होते. त्यांना या सुखद धक्क्याबद्दल काहीही कल्पना नव्हती. क्षणभर त्यांना काय बोलावे हे सुचत नव्हते. गेली 16 वर्षे ते या कंपनीत काम करत होते. कठोर मेहनतीने सेल्स ऑफिसरपासून आज ते असिस्टंट ब्रांच मॅनेजर पोस्टपर्यंत पोहोचले होते आणि आज ते ब्रांच मॅनेजर बनलेले होते. आनंद तर होताच, त्यांच्या कष्टाचं चीज झालं होतं. पण आता हे शहर सोडावे लागणार होते. नवीन शहरात पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार होती. पुढील काही दिवस धकाधकीत जाणार होते. काही दिवस तिथे एकट्याने जाऊन हॉटेलवर राहावे लागणार होते. राहण्याची व्यवस्था पाहून मग फॅमिली शिफ्ट करावी लागणार होती. एखादं चांगलं कॉलेज पाहून मुलाचं ॲडमिशन करावं लागणार होतं. पण हे सगळं करण्याची सानप यांची तयारी होती, कारण त्यांना पदोन्नती मिळाली होती. आधीच गलेलठ्ठ असणाऱ्या त्यांच्या पगारात काही शून्य वाढणार होते. सानप आज पूर्ण दिवस फारच खुश होते. कधी एकदा घरी जाऊन आपल्या बायकोला आणि मुलाला ही खुशखबर सांगतोय असं त्यांना वाटत होते. घरी फोन न करता समोर जाऊनच ही गोष्ट सांगावी असे त्यांनी ठरवले होते. दरवाजाची बेल वाजली. सुमित्राबाई हॉलमध्येच बसून जप करत होत्या. सानप साहेबांची घरी येण्याची ही नेहमीची वेळ असल्याने पटकन दरवाजा उघडला पाहिजे. त्यांना उशिरा दरवाजा उघडलेले आवडत नाही. सुमित्राबाईंनी लगबगीने उठून दरवाजा उघडला. सानप आत शिरताच त्यांनी सुमित्राबाईच्या हातावर एक पेढा ठेवला आणि हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले. सुमित्राबाईंनी काही विचारण्याआधीच त्यांनी बोलायला सुरुवात केली. अगं, माझं प्रमोशन झालं आज, ब्रांच मॅनेजर म्हणून. आजच त्या शर्मानं तसं सांगितलं. पण इथल्या ब्रांचला नाही हं. शिक्रापूरला आमची नवीन ब्रांच उघडली आहे ना, तिथे 1-2 दिवसात जावं लागेल. तिथे हॉटेलवर राहून आठवड्याभरात फ्लॅट शोधावा लागेल आणि नंतर एखादा पॅकर्स अँड मूव्हर्स बघून शिफ्टिंग करू. एका दमात इतकं सगळं बोलून सानप आपल्या बायकोकडे पाहत तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा प्रयत्न करू लागले. सुमित्राबाई शांतच होत्या. त्यांना या गोष्टीची सवयच लागली असावी आणि मग काहीसा आठवल्यासारखं त्या बोलू लागल्या. अहो, ते सगळं ठीक आहे, पण आकाशच्या कॉलेजचं काय? या ब्रांचला येऊन आपल्याला 2च वर्ष झालीत. आता कुठे त्याच्या मित्रमैत्रिणी झाल्यात कॉलेजमध्ये आणि आता लगेच दुसरीकडे. कसं मॅनेज करेल तो कुणास ठाऊक. अगं, काही प्रॉब्लेम नाही आहे, होईल सगळं ठीक. आणि आता काय तो लहान नाही, ग्रॅज्युएशनला आहे. मी बोलतो त्याच्याशी. सानप यांनी ठरवलं आहे म्हणजे तसंच होईल हे जणू सुमित्राबाईंना माहीतच होतं. त्यांनी मान डोलवली, पण त्यांना आपल्या मुलाची, आकाशची काळजी वाटत होती. आकाश आता ग्रॅज्युएशन करत होता. लहानपणापासूनच सतत होणाऱ्या ट्रान्सफरमुळे तो वैतागायचा. इथं या शहरात येऊनही केवळ 2च वर्ष झाली होती आणि आता लगेच ट्रान्सफर. आकाशला कसं समजवावं हा प्रश्न सुमित्राबाईंना पडला होता. सानप साहेबांचा स्वभाव फारच कडक होता. इतके दिवस अधिकारपदावर असल्याने हुकूम सोडण्याची त्यांना जणू सवयच लागली होती. त्यामुळे घरीही त्यांचा स्वभाव बदलत नसे. सुमित्राबाई मूळच्या शांत स्वभावाच्या. त्यांना कलह आवडत नसे. त्यांच्या लग्नाला आता जवळजवळ 25 वर्ष होऊन गेली होती. त्यामुळे त्यांना सानप यांच्या शिस्तबद्ध आणि काहीशा हेकेखोर स्वभावाची सवय झाली होती. पण आकाश आता मोठा झाला होता. वडिलांच्या बऱ्याच गोष्टी त्याला खटकत, पण सुमित्राबाईमुळे तो शांत असे. खरं तर यात आकाशचा काही दोष नव्हता. त्याचं वयच तसं होतं. या वयात माणसाच्या स्वभावाची घडी बसत जाते. विचारांचा पाया मजबूत होत जातो. आपलं मत मांडणं आणि त्यावर ठाम राहणं, इच्छेविरुद्धच्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेणं, त्याला प्रखर विरोध करणं, ही कोणत्याही तरुण मुलात असणारी लक्षणे आकाशमध्येही होती. त्यामुळे या बापलेकांमध्ये उगाच खटका उडू नये असं सुमित्राबाई यांना वाटत होतं. सायंकाळी आकाश सोफ्यावर बसून TV पाहत होता. ही संधी आहे हे ओळखून सानप यांनी आपल्या प्रमोशन आणि ट्रान्सफरबद्दल आकाशला सांगितलं. काय म्हणजे पुन्हा शिफ्टिंग? पुन्हा माझं कॉलेज बदलणार? आपण कधी सेटल वगैरे होणार आहोत की नाही? काहीसा चिडूनच आकाश म्हणाला. आकाश, तू काही लहान नाहीस आता आणि मी ही संधी सोडू शकत नाही. मी हा जॉब करतोय म्हणून आपलं घर चालतं हे लक्षात ठेव. आणि अशी तुझी पहिली टर्म संपली आहे. मी तिथे पोहोचताच चांगलं कॉलेज बघतो. पुढच्या टर्मसाठी तिथे ॲडमिशन घेऊ. अरे, मी ब्रँच मॅनेजर झालो आहे, त्यामुळे सॅलरीही वाढली आहे. उद्या तुला PG करायचं असेल तर पैसे नकोत का? जे करतोय ते तुझ्यासाठीच करतोय ना बाळा. पण सानप यांचे शेवटचे शब्द ऐकायला आकाश तिथे नव्हताच. तो उठून तडक आपल्या खोलीमध्ये निघून गेला होता. आकाश, अरे मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी. सानप जवळजवळ ओरडलेच,
सुमित्राबाईंनी त्यांना हाताने शांत राहा, मी बघते असा इशारा केला. आता सानपही चिडून आपल्या खोलीत निघून गेले. सुमित्राबाई काही वेळ हॉलमध्येच बसून राहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राबाईंनी आकाशला समजावले. दुसरा काही पर्याय नाही हे आकाशलाही माहिती होते. तो नाईलाजाने तयार झाला. सानप यांनी पुढील 2 दिवसात शिक्रापूरला जाण्यासाठी आपले रेल्वे तिकीट बुक केले. पुढील भाग लवकरच.